जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तुफान गारपीट झाली। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे रब्बी हंगामातील सगळी पिके आडवी झाली आहेत। तालुक्यातील भोकरदन, नांजा, पारद, पिंपळगाव, रेणुकाई, जळगाव, सपकाळ, पद्मावती, सावंगी, दानापूर, वालसावंगी आदी परिसरातील गहू, हरभरा, ज्वारी आणि मका आदी पिकांचे गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी बांधव अडचणीत आले। तात्काळ नुकसान पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली। केशवराव एकनाथ मोरे, राहणार नांजा। या गहू 2 एकर गहू आहे आणि या असा अचानक पाऊस आला काल 6 वाजता या असे गहू पडला आणि नेमकानी 16 गहू फुलवाऱ्यात गहू आहे। आता याला काही जीव शकत नाही, उभा बी राहत नाही हा गहू। हे वादळी वारा आला आणि गारी पडल्या थोड्या, एकसारखी हवा, त्या हवाना गहू हा पुरा लंबा झाला, पुरा पडून गेला हा गहू। हां सांग। गावाचं असं नुकसान झालं आणि खताचा त्याचा भरपूर खर्च आहे। हा खर्च काहीतरी शासनाने द्या असं एक शेतकऱ्याचं म्हणणं आहे। बाप शाळू ज्वारी बी 2 एकर ज्वारी ती बी पडली, 2 एकर गहू पडला, हरभऱ्याचे फार नुकसान झाले आणि गावाची भरपूर नुकसान झाली। खर्च निघू शकत नाही हा खत। आता शासनानं आम्हाला मदत द्या शेतकऱ्यांना।